आज आपण उन्हाळी वाळवण आलूचे चिप्स कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत। मी 2 किलो आलूचे चिप्स बनवले आहेत। त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आलूला। चिप्ससाठी असे आपण मोठे मोठे आलू घ्यायचे आणि त्याला स्वच्छ धुवून पुसून आपल्याला असं वरचं टरफल काढून घ्यायचं आहे। सर्व चिप्सचे काढून त्याला पाण्यातच घालायचं आहे, नाहीतर आलू काळे पडतात। असे काढून घ्यायचे आहे सर्व आलूवरचे साल। हे आपण रात्री करून ठेवू शकतो। तुरटीच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे आणि मग चिप्स आपले पांढरे शुपट होतात। मग आलूमध्ये स्टार्च जास्त असल्यामुळे त्याला 2-4 पाण्यामध्ये स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि खिचणीच्या साहाय्याने आपल्याला जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही असे आलूचे चिप्स बनवायचे आहे। आलूचे चिप्स बनवून अगदी साधी सोपी रेसिपी आहे। फक्त याला शिजवताना जास्त शिजवणे लागते। पाहू शकता 2 किलो आलूचे चिप्स एवढे झाले आहेत आणि वाळल्यानंतर खूपच क्वांटिटी कमी दिसते। मी तुरटीचं खडामध्ये पाण्यात फिरवत आहे। मी रात्रभर काही ठेवले नव्हते, 2-3 तास ठेवले होते पाण्यामध्ये। तुम्ही रात्रभरही ठेवू शकता। रात्रभर ठेवून सकाळी ह्याला गरम पाण्यामध्ये उकळून वाळू घालायचं नेऊन, असंही करू शकता। पण मी 3-4 तास ठेवून केलं होतं। आपण आता मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जास्त पाणी गरम करून उपासाचं मीठ वगैरे टाकू शकता तुम्ही, उपासाला खायचं असेल तर। आणि ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। पाण्याला छान उकळी येऊ दिली की आपले जे चिप्स पाण्यात बनवलेले पाण्यात ठेवले आहेत ते सर्व चिप्स टाकून घ्यायचे आहेत असे। आणि एक 7-8 मिनिट आपल्याला चिप्स शिजवून घ्यायचे आहेत पाण्यात, जास्तही शिजवायचे नाहीत। चेक करत राहायचं। असं आपल्याला मऊ लागला चिप्स की बंद करायचं आहे। पाहू शकता मी म्हणजे 2 नमुन्याचे बनवले आहे, प्लेन आणि रेषाचे। तुम्ही डिझाईनचे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही बनवू शकता। आता पाहू शकता पारदर्शक झाले आहे आपले चिप्स, म्हणजे आपले चिप्स इथे शिजले आहे। चेक करायचं एक चिप्स आपण बाहेर काढून। आता गॅस बंद करू आपण। इथं जास्तही शिजवायचे नाही, जास्त शिजवले तर मग काळे पडतात तळताना। मी उन्हात न वाळू घालता घरातच घातले होते वाळू, तुम्ही उन्हातही घालू शकता किंवा झाल्यानंतर पूर्ण मग नंतर एखादे दिवस 2 दिवस उन्हामध्ये ठेवलं तरी चालते। मी घरातच वाळू घातले होते आणि नंतर पुन्हा उन्हात घातले। पाहू शकता आता आपले चिप्स छान शिजले आहे। आता पूर्ण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे, कारण पाण्यातच ठेवलं तर मग ते जास्त शिजतात आणखी, पाणी गरम असल्यामुळे। पूर्ण आपल्याला चिप्स काढून घ्यायचे आहे याच्यातून। आणि असं आपल्याला एखाद्या छान धुतलेल्या कॉटनच्या बेडशीटवर वगैरे छान एक चिप्स असं वाळू घालायचे आहे। मी घरातच वाळवले होते, तुम्ही उन्हालाही वाळवू शकता। आणि दुसऱ्या दिवशी मग 1-2 दिवस छान उन्हाला वाळवून घ्यायचे। मग आपले चिप्स बनून तयार आहे। वाळल्यानंतर असे दिसतात आणि जेव्हाही आपल्याला तळायचं आहे तेव्हा आपण तळू शकतो। खूप छान पांढरे शुपट छान बनले आहे क्रिस्पी। तुम्ही बनवत नसाल तर नक्की ट्राय करा ह्या उन्हाळ्यामध्ये। आणि माझ्या रेसिपी कुठल्याही क्षणाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पाहू शकता किती छान बनले आहेत ते। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।